मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आईचा आदर करता, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार, माझे नाव विजय आहे. आज मी तुम्हाला माझी कथा सांगणार आहे. मी मूळच्या नागपूरचा रहिवासी आहे मी. सुरतमध्ये आमच्या हेड ऑफिसच्या मीटिंगसाठी गेलो होतो. तिकडून मीटिंग संपल्यावर मी पुन्हा 6च्या बसने नागपूरला परतणार होतो. त्यासाठी ऑन ऑफिसचे काम लवकर उरकून मी सुरत स्टँडला आलो. काही वेळ वाट पाहिल्यावर माझी नागपूरला जाणारी बस आली. आता दिवाळी होऊन गेली होती, त्यामुळे बसला फारशी गर्दी नव्हती, पण हळूहळू बस भरत चालली होती. त्यानंतर बस निघणार होती. तितक्यात एक सुंदर मुलगी बसमध्ये चढली आणि माझ्या सीट जवळ आली आणि ती मला म्हणाली, प्लीज माझी बँकवर ठेवायला मला मदत करता का? यावर मी तिला म्हणालो, हो द्या इकडे, मी ठेवतो असे म्हणत मी ती बँकावरती ठेवली. त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला. माझे लक्ष अधूनमधून त्या तरुणीवर जात होते. काही वेळाने तिने त्या पर्समधून मोबाईल आणि हेडफोन काढला आणि ती गाणे ऐकण्यात मग्न झाली आणि मी पण नंतर मासिक वाचण्यात मग्न झालो. पण जेव्हा कधी त्या मुलीची आणि माझी नजर एकमेकांवर पडायची, तेव्हा ती स्मित हास्य करायची. साधारणतः 1.5 तासानंतर गाडी चहा नाश्त्यासाठी हायवेच्या कडेला एका हॉटेलवर थांबली. ती मुलगीही बसमधून उतरून हॉटेलमध्ये गेली. तिच्या मागे मीही खाली उतरलो. मग तिने चहा घेतला, पण तिच्याकडे 500 रुपयांची नोट होती. हॉटेल मालक म्हणाला, एक चहासाठी आम्ही तुम्हाला एवढे सुट्टे पैसे नाही देऊ शकत, कृपया सुट्टे पैसे द्या. मी लगेच 25 रुपये काउंटरवर टेकवले आणि म्हणालो, 2 चहाचे पैसे घ्या. ती तरुणी नको म्हणत होती, पण तोपर्यंत हॉटेल मालकाने 2 चहाचे पैसे घेऊन उरलेले पैसे मला रिटर्न केले होते. त्या तरुणीने हसून माझे आभार मानले आणि आम्ही दोघेही आपापला चहा घेऊन एका टेबलवर येऊन बसलो. त्यावेळी मी तिला म्हणालो, माझे नाव विजय आहे. यावर ती मुलगी म्हणाली, माझे नाव आरोही आहे. मग मी तिला विचारले, तुम्ही कुठे चालला आहात? आरोही म्हणाली, मी नागपूरला जात आहे. आणि तुम्ही तेवढ्यात बसचा हॉर्न वाजला. आम्ही दोघेही जाऊन बसमध्ये आमच्या सीटवर बसलो. नंतर काही वेळाने बसने अचानक स्पीड कमी केला आणि बस थांबली. काही प्रवासी झोपलेले होते तर काही जागे होते. अचानक बस थांबताच झोपलेले प्रवासीही जागे झाले. प्रथम प्रवाशांना एकमेकांकडून बस थांबण्याचे कारण जाणून घ्यायचे होते, पण खरे कारण कोणालाच माहीत नव्हते. तेव्हा कंडक्टरने प्रवाशांना सांगितले की काही मोठा अपघात झाल्याने रस्ता जाम आहे, त्यामुळे ट्रॅफिक कमी होण्यास बराच वेळ लागू शकतो. प्रवाशांनी बसच्या आत आराम करावा असे कंडक्टर सांगून मोकळे झाले. बहुतेक लोक बसमधून खाली उतरले होते. मी सुद्धा खाली आलो होतो, पण आरोही बसमध्येच बसून राहिली. तिने खिडकी उघडली होती. मी तिच्याकडे बघितले तेव्हा ती काळजीत असल्याचे जाणवले. मी तिला खाली यायला सांगितले, कारण बाहेर काही लोकांनी मस्त रोडच्या कडेला शेकोटी पेटवली होती. इतक्या कडाक्याच्या थंडीत त्या शेकोटीतून मिळणारी ऊब खूप आनंददायक वाटत होती. बाहेर खूप लोक होते, कारण संपूर्ण रस्ता जाम झाला होता. त्यामुळे बऱ्याच लोकांनी रोडच्या कडेला अनेक शेकोट्या पेटवल्या होत्या. आरोही बसमधून उतरली, पण ती खूप अस्वस्थ दिसत होती. तिच्याकडे बघून कोणीही म्हणू शकत होतं की ती काळजीत आहे आणि ती थोडी घाबरली आहे. म्हणून मी तिच्या काळजीचं कारण विचारलं तर ती म्हणाली की दूरच्या ठिकाणाहून माझे काका मला नागपूर बस स्टँडवर घ्यायला येत आहेत. आता बस कधी पोहोचेल हे मला माहीत नाही. ते रात्रभर बस स्टँडवर थांबू शकत नाही आणि माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्कही नाही, पण आज रात्री नागपूरला पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मग मी तिला म्हणालो, काळजी करू नको, तुमच्या काकांना कॉल करा आणि त्यांना सांगा की रोड जाम आहे, उशीर होईल. हां, माझा फोन घ्या, त्यात नेटवर्क येत आहे. 3-4 तासांनी जाम संपेल की नाही हे देखील निश्चित नाही. कदाचित आपल्याला रात्री इथेच घालावी लागेल. हे ऐकून आरोही अधिकच अस्वस्थ झाली. आरोहीने तिच्या काकांना फोन करून बस स्टँडवर येण्यास मनाई केली, पण तिचे डोळे भरून आले होते, जे मला सहज दिसत होते. म्हणून मी तिला म्हणालो, तुम्ही पुन्हा काळजीत दिसत आहात. आपल्यासोबतच सर्व प्रवासी इथे अडकून पडले आहेत. सर्वांनाच नागपूरला जायचे आहे. काळजी करायचे दुसरे काही कारण असेल तर तुम्ही मला सांगू शकता. कदाचित मी
तुम्हाला काही मदत करू शकेन. आरोही काही वेळ गप्प राहिली मग म्हणाली, आज रात्री नागपूरला पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. उद्या सकाळी मला खूप महत्त्वाचे काम आहे जर मी वेळेवर पोहोचले, नाहीतर खूप अवघड होऊन जाईल. मग मी म्हणालो, मला हे जाणून घ्यायचा अधिकार नाही, पण तुम्ही काही उघडपणे सांगितले तर मी नक्कीच त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन. आरोहीने स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवत म्हटलं, मला सकाळी 9 वाजता नागपूर कोर्टात हजर व्हायचं आहे आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. जर तुम्हाला आज रात्रीपर्यंत पोहोचायचे असेल तर मी काहीतरी व्यवस्था करू का? यावर आरोही म्हणाली, मी आयुष्यभर तुमची रणी राहीन. जर तुम्हाला काही करता आले तर प्लीज करा. मग मी बस कंडक्टरला रोड जाम का आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले की पुढे ट्रक आणि कारची धडक झाली आहे. काही लोक जखमी झाले आहेत. त्यांना दवाखान्यात नेण्याची गरज आहे आणि त्यांच्या गाड्या मध्य रोडवर अडकल्या आहेत. त्या गाड्यांना रोडच्या साईडला घेण्याचे प्रयत्न सुरू आहे, पण वेळ लागेल. फक्त दुचाकी जाऊ शकते एवढीच जागा उरली आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. त्यानंतर मी कंडक्टरला म्हणालो की नागपूरला पोहोचणे माझे खूप गरजेचे आहे. काहीतरी पर्याय सांगा. असे बोलल्यावर कंडक्टर म्हणाले की जर तुमच्याकडे जास्त सामान नसेल तर तुम्ही ब्रिज ओलांडून पुढे जा. पुढे गेल्यावर तुम्हाला एक दुसरा बारीक रोड दिसेल. तो याच महामार्गाला पुढे जाऊन मिळतो. मग लिफ्ट घेऊन तुम्ही दुसऱ्या मार्गावरून जाऊ शकता, पण मी बसचे भाडे तुम्हाला परत करू शकत नाही. अहो तसं काही नाही असे म्हणत मी आरोहीकडे गेलो आणि आरोहीला म्हणालो, चला नागपूरला जाण्याचा पर्याय सापडला आहे. तुमच्याकडे काही जड सामान आहे ना? यावर त्या म्हणाल्या, नाही, फक्त एक बॅग आहे. मग आम्ही दोघांनाही आपापले सामान उचलले आणि पूल ओलांडण्यासाठी पायी चालायला सुरुवात केली. त्या बाजूलाही वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. जवळपास 15 मिनिटे चालल्यावर आम्हाला एक ऑटो चालक भेटला. त्यांनी सांगितले की पुढे तुम्हाला कार किंवा बस भेटून जाईल. मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो. ते ऑटो इथल्या शेजारच्या गावात जाणार होती आणि त्या ऑटो अगोदरच 2 महिला प्रवासी होते. त्यामुळे आम्ही कसे ॲडजस्ट करून बसलो. आरोहीच्या हातांचा स्पर्श वारंवार होत असल्याने मला नंदिताची आठवण झाली. 3 वर्षांपूर्वीची ती घटना आठवली जेव्हा मी माझ्या पत्नी नंदितासोबत ऑटोमध्ये असाच प्रवास करायचो. पण आता नंदिता माझ्या